गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील 312 जणांना शासकीय सेवेत प्रवेश मिळाला आहे। राज्य सरकारच्या सुधारित अनुकंपा धोरणामुळे आणि सरळ सेवा प्रक्रियेच्या माध्यमातून या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा वितरण सोहळा भव्य स्वरूपात पार पडला। या सोहळ्यात संधी मिळाली, आता लोकाभिमुख कामाची वेळ असा संदेश देत नव्या कर्मचाऱ्यांना समाजभिमुख कार्याची प्रेरणा देण्यात आली आहे। कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉलमध्ये राज्य शासनाच्या सुधारित अनुकंपा धोरणानुसार आणि सरळ सेवा भरतीतून एकूण 312 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। गेल्या 10 वर्षांच्या अथक संघर्षातून आझाद मैदानावर लढलेल्या तरुणांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालंय। आता सुधारित धोरणामुळे अनेक वर्षांची वाट पाहणाऱ्यांना न्याय मिळाला आहे। ही संधी लोकाभिमुख कामासाठी वापरा आणि आदर्श घडवा, असं या प्रसंगी बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले। शासकीय नोकरी ही केवळ जबाबदारी नसून सेवा आहे। या सेवेतून चांगलं काम करून समाजासाठी आदर्श निर्माण करा। आई वडिलांचा आशीर्वाद जपून आपल्या कामातून उच्च पदावर झेप घ्या, असं सांगत मंत्री हसन मुश्रीफ यांनी नव्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील या 312 नियुक्तींमध्ये अनुकंपा अंतर्गत गट क मधील 41, गट ड मधील 56 तसंच सरळ सेवेतील 148 उमेदवारांचा समावेश आहे। महापालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदेतही अनेकांना संधी मिळाली आहे। माझे वडील 2018 मध्ये पाटबंधारे विभागात कार्यरत असताना निधन पावले। 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शासनाने न्याय दिला। माझी नेमणूक सहकारी संस्था विभागात झाली आहे आणि शासन नेहमीच माझ्या पाठीशी आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया शिवानी रामचंद्र दळवी या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना दिली आहे। कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण राज्यस्तरावर करण्यात आलं असून कोल्हापूर जिल्ह्यातील या नियुक्त्यांमुळे अनेक कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे।